चौकार. पुन्हा एकदा आपण पाहतोय चौकार आले आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा आतापर्यंत. संयमता आहे, चांगल्या पद्धतीने खेळतोय जिशान स्ट्रायकिंग वर. इथे मात्र पुन्हा एकदा लालच होती आणि ही लालच कुठेतरी नक्कीच चुकीची ठरली. रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात बॅटची एज लागली आणि सरळ चेंडू जर पाहिला तर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झालाय, 5 धावा स्कोरवरती आहेत आणि एक गडी हा बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. सोहेल येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, जिम्मेदारीने खेळावं लागेल. विचार केला तर ही जोडी सातत्याने आपण पाहतोय तारापूर संघाकडे. जेव्हा जेव्हा सोहेल आणि शाकीर असतो तेव्हा धावफलक वेगाने वाढवायचं काम ही दोन फलंदाज करत असतात. मात्र मलिकच्या विरोधात आज कशा पद्धतीची कामगिरी करेल, वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त 1 धाव, धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरवरती धावसंख्या होते 6 धावा. पुन्हा एकदा इथे ऑफसाईड रिजन मध्ये कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. कुशल मात्र वेगाने चेंडूवर आले. चेंडूला फील्ड देखील चांगल्या पद्धतीने केलं होतं, परंतु सिंगल रन्स रोखू शकणार नाही. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 7 धावा लागले जात आहेत. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. इथे मात्र आपण पाहतोय नोचा इशारा येतोय पंचांचा आणि नो पर 2 धावा येतील. 1+1 2 धावा आपण पाहतोय. अतिरिक्त धाव या ठिकाणी येत असताना 9 धावा झाल्यात स्कोरबोर्डवरती. पुढचा चेंडू खोलवर डब्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी व्हाईट लाईनच्या बाजूला चेंडू टाकला गेला. आतमध्ये आपण पाहिलं चेंडूला ट्रॅव्हल्स होत असताना. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा शेवटचा चेंडू होता, चेंडूला खेळला डिक्लर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा. एक गडीच्या मोबदल्यात 11 धावा झाल्या आहेत आतापर्यंत. ग्यारह रन्स स्कोर कार्ड के ऊपर कुशल, गेंदबाज कुशल आए. इस गेंद को अलकातो से खेला डिक्लेयर जोन की तरफ. शाकिर ने सिंगल रन्स के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. स्कोर कार्ड के ऊपर 12 रन्स अभी तक बने. ओवर की अगर बात की जाए तो दूसरी ओवर मैदान के अंदर चले. यहाँ पे चकवा दिया. हालांकि बढ़िया गेंद थी कुशल की, समझ नहीं पाए बल्लेबाज, समझ नहीं पाए विकेट कीपर, और 1 रन आसानी के साथ यहाँ पे 13 रन स्कोर कार्ड के ऊपर. फिर से एक बार कुशल घुमाना चाहते थे विकेट को, यहाँ पे चूकी और सोहेल रन आउट के रूप में वापस जाते हुए. स्कोर कार्ड की अगर बात की जाए तो स्कोर कार्ड अभी तक रुका हुआ है 13 रनों पे. शहबाज आए हैं, शैबू मैदान के अंदर. हालांकि तीसरे नंबर पे जरूर पसंदीदा खिलाड़ी यहाँ पे दिखाई दे रहे. कुशल की अगर बात की जाए तो बढ़िया गेंदबाजी. यहाँ पे अच्छा स्ट्रोक लगाया, यहाँ पे थोड़ा सा फंबल, लेकिन गेंद को उठाया और क्या हुआ है शाकिर यहाँ पे मैदान के बाहर जाते हुए, क्योंकि अंपायर का इशारा आउट OUT. थर्ड अंपायर यहाँ पे मांगा है, जाएंगे थर्ड अंपायर की ओर.
यस, यहाँ पे अगर देखा जाए तो अंपायर का डिसीजन रहेगा OUT, आउट। तर आपण पाहिलं शाकिरचं विकेट या ठिकाणी खूप महत्वपूर्ण होता। रनआउट चा विकेट नक्कीच पाहायला मिळाला। धावसंख्या अजूनही थांबवली गेले। स्कोरबोर्डवर पाहिलं तर अजूनपर्यंत 13 धावा लागले। 4 चेंडूचा खेळ झालाय। षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये। इथून जर पाहिलं तर नक्कीच शहबाज पुन्हा एकदा 2 शहबाज येताना शैबू आणि शहबाजची जोडी मैदानाच्या आतमध्ये। इथून जर पाहिलं तर दोन्ही चांगले फलंदाज आहेत, परंतु बघूया इथून कुशलच्या या गोलंदाजीवर कशा पद्धतीने खेळतील। आहा, फटका सुरेख आहे, गॅप मध्ये खेळलाय हर्षल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, परंतु चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषे पार। 4 धावांसाठी चौकार येतोय। 17 धावा स्कोरबोर्डवरती आहेत। चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय। 17 रन्स ऑन दी बोर्ड। विकेटचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 गडी बाद झाले आहेत, ते म्हणजेच तारापूर कलंदर या टीमचे। शेवटचा चेंडू असेल। कुशल खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत। पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये खेळलाय। इथे पाहतोय आणखीन एक चौकार येईल। बॅक टू बॅक सुरेख अगदी कोपऱ्यामध्ये चेंडू कापला गेला आणि या चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन एक चौकार मिळेल। 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 21 रन्स, 21 धावा झाल्या आहेत। पहा, जिम्मेदारी आहे। जिम्मेदारी काय कशा पद्धतीने पार पाडली जाते विचार केला तर शैबू आणि शहबाज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। शैबूचे दोन्हीही चेंडू आपण पाहिले थोडासा बॅकफुटला गेला। नक्कीच पॉइंट रिजन मध्ये जो गॅप होता, अगदी जो कोपऱ्यामध्ये गॅप आपल्याला पाहायला मिळाला। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर येतोय। षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं या ठिकाणी हाताळण्यासाठी। हा चेंडू आपण पाहतोय थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता। व्हाईटचा इशारा येतोय पंचांकडून, अतिरिक्त धाव येईल। धावसंख्या 1 ने वाढेल। स्कोरबोर्डची धावसंख्या होते 21 धावा, 22 धावा सॉरी। पुन्हा एकदा फटका टॅपचा आहे। चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण। सिद्धू आपल्याला पाहायला मिळतोय। उंचीचा फायदा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय। 2 भावांची जोडी सिद्धू आणि मनीष, मात्र सिद्धूने चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवलंय। धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल। स्कोरबोर्डवरती धावसंख्या 23 रन्स, 23 धावा आतापर्यंत लागले आहेत। 22 धावा 22 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न होता शहबाज याचा, परंतु डॉट चेंडू आलाय। तिसरा चेंडू सिंगल रन्स साठी गेले आहेत। सिंगल कंप्लीट होतंय। सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 23 रन्स, 23 धावा झाल्या आहेत। इथून मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा डिक्लेअर झोन कडे सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट होतोय। अगदी बाजूने गेला बाउंड्री लाईनच्या। चेंडूवर जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढेल। 24 रन्स, 24 धावा झाल्या आहेत। शहबाज पुन्हा एकदा फटका सुरेख आहे, गॅप मध्ये खेळलाय। या चेंडूवर देखील येईल चौकार। कुशल होते, परंतु कुशल मध्ये जो गॅप होता तो खूप मोठा गॅप आपल्याला पाहायला मिळाला। चेंडूला अडवू शकले नाही आणि चेंडू जर पाहिलं तर सीमारेषे पार चौकार जातोय। या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 28 रन्स ऑन दी बोर्ड। शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे। 28 धावा झाल्या आहेत। पुन्हा एकदा सिंगल रन्स काढण्याचा प्रयत्न आहे। सिंगल रन्स पूर्ण होईल। या सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते 29 धावा। षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 कंप्लीट झाले आहेत। 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे।
भूपेश येतोय गोलंदाजी मार्कवर. आपण पाहतो अनुभवी गोलंदाज आहे. पहिला चेंडू जर पाहिला तर थोडंसं फिरकी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. थोडंसं अगेन द स्पिन खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपरली फटका लागला नाहीये. सिंगल रन्स मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 30 धावा झाल्या आहेत. इथून पाहायला मिळेल 5 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील. शैबू आहे. शैबूने आतापर्यंत गॅप शोधल्यात. गॅपमध्ये फटके खेळलाय. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय हा वाईटचा इशारा येईल. अतिरिक्त धाव 31 रन्स 31 धावा. फटका चांगला आहे परंतु कुशलच्या हातामध्ये चेंडू. डायरेक्ट थ्रो. इथे सिंगल रन्स कंप्लीट होतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 32 रन्स 32 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. इथून जर पाहिलं तर अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शहबाज फटका सुरेख, परंतु या ठिकाणी विकेटचं होईल पतन. हार्ड हिटिंग साठी गेले होते आणि बॉक्स विकेटच्या रूपाने शहबाज देखील बाद होतोय. अतिश श्याम आपल्याला पाहायला मिळतोय. उत्तू मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 32 धावा झाल्या आहेत. 3 चेंडू कंप्लीट झाले आहेत. शेवटचे 3 चेंडू या षटकातील अजूनही बाकी आहेत. आपण पाहतोय सिंगल रन्स घेतलाय. शैबूला स्ट्राईकवर आणलंय. गरजेचं होतं कारण की शैबू गॅपशॉट खेळण्यामध्ये माहीर आहे. गॅपशॉट खेळतोय तो. पण तो आज आपण पाहतोय 2 चेंडू शिल्लक आहेत. किती धावा जमवल्या जातील. मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चुकले जात आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र नजर हटवली होती चेंडूवरून आणि फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु चुकले गेले. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळेल का. डॉट चेंडू येतोय आणि ओव्हरची होईल समाप्ती. इनिंगची होईल समाप्ती. 4 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 33 रन्स ऑन दी बोर्ड. जिंकण्यासाठी 34 धावांचं लक्ष असणार आहे. 34 रन्स टू विन. चला सलामीचे फलंदाज मैदानाचा ताबा घ्या लगेचच. शुभम अंपायर साठी यायचंय. शुभम
सामन्याला पुण्याची एकदा सुरुवात होईल. इनिंग नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. अगदी जर पाहिलं तर 34 धावा जिंकण्यासाठी आहेत. कुशल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मनीष, तर शाकीर येतोय गोलंदाजी माकवर पहिलं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू थोडासा टांगले होते चेंडूवर, ज्या पद्धतीने आपण पाहतोय उंच चेंडू आला होता, थोडासा बाउन्स पाहायला मिळाला चेंडूवर. आणि या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स कंप्लीट केलाय. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त एक धाव, धावसंख्या 2 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. एक चेंडूचा खेळ झालाय. फटका तर चांगला आहे, परंतु त्या ठिकाणी शैबू चेंडूला अडवतोय. रन्स मिळणार नाहीये, डॉट चेंडू येतोय. ते मात्र आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण फरदीन कडून आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूला अडवलं जात आहे. मनीष हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स मिळेल. जाणीव आहे मनीष आणि कुशल जर मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत खेळतायत तर ही मॅच नक्कीच जिंकू शकतोय. पण बघूया. फटका मारण्याचा प्रयत्न, प्रॉपरली फटका नाहीये. सिंगल रन्स मात्र नक्कीच चोरली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 4 धावा लागल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 4 धावा स्कोरवरती लागल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. ते मात्र पाहतोय पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळलाय. सिंगल रन्स जमवली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर 5 धावा झाल्या आहेत. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालाय. तर 5 धावा झाल्यात आतापर्यंत. षटक क्रमांक दुसरा फरदीन. सुरेख फटका. इथे मात्र शाकीर चेंडूला अडवतोय. अडवलंय चेंडूला. या ठिकाणी पाहिलं तर रन्स मिळणार नाहीये. पहिला चेंडू जर पाहिलं तर निर्धाव फेकलाय. पुन्हा एकदा क्रॉस बॅट, परंतु नाही. इथे सफलता नाहीये. इथे विकेटचं पतन होईल. बॉक्स विकेटच्या रूपाने कडे पाहत मनीष. तर इथे मात्र आपण पाहतोय चेंडू यस. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. पण एकदा रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न होता. सिंगल रन्स या ठिकाणी जमवलं जातंय. 10 धावा आतापर्यंत पाहतोय. धीरज मोरे, आपण एक अनाउन्समेंट आहे धीरज मोरे यांच्याकडून. आपण पाहतोय वेवूर प्रीमियर लीग ची स्थापना नक्कीच आपण पाहतोय ज्या पद्धतीने झाली. पुन्हा एकदा वेवूर प्रीमियर लीग ही संपन्न होणार आहे. यासाठी वेवूरकरांना एक आनंदाची बातमी आहे. जी काही डिटेल्स असतील ते उद्या तुमच्या ग्रुपवर येणार आहेत वेवूर प्रीमियर लीगच्या. थोड्याच वेळात आपल्याला सूचना देण्यात येतील वेवूर प्रीमियर लीगची. तर नक्कीच ही अनाउन्समेंट आहे फक्त.
यानंतर डिटेल्स तुम्हाला पोहोचवल्या जातील धीरज मोरेच्या माध्यमातून. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर 2 षटक कंप्लीट झाले आहेत. धावसंख्यात 14 धावा. येणारे जर पाहिले चेंडू तर 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. सोहेल गोलंदाजी माखवर सज्ज होतोय. इथे मात्र आपण पाहूया सोहेलला कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 12 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू इथे मात्र फटका सजवायचा होता परंतु सरळ शैबाजच्या हातामध्ये जाऊन थांबतोय चेंडू. विकेटचं होईल पतन. गडी बाद. हर्षल बाद झालाय. नवीन बॅट्समन शुभम मैदानाच्या आतमध्ये येईल. पाहतोय आपण शुभम आणि कुशल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू आणि आता मात्र 20 धावांची आवश्यकता असणार आहे. हाय सिंगल रन्स नक्कीच घेतले. 19 धावांची आवश्यकता असेल 10 चेंडू मागे. इथून जर पाहिलं तर कुशलला आता जबाबदारी घ्यावी लागेल कारण कुशलकडे क्षमता आहे. चांगली फटकेबाजी कुशल करू शकतोय. आयकॉन खेळाडू म्हणून त्याचा दर्जा आहे कित्येक टीम मध्ये. परंतु आज आपण पाहतोय आपल्या स्वतःच्या संघासाठी खेळताना चांगली कामगिरी करावी लागेल. इथून जर पाहिलं तर 19 धावांचं लक्ष अजूनही नक्कीच 10 चेंडू मागे असणार आहे. बघूया कशा पद्धतीने खेळेल मिस्टर कुशल. तर त्याला रोखण्यासाठी सोहेल सज्ज आलाय. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे तारापूर संघाचा. इथे मात्र फटका चांगला होता. रन्स घ्यायचा प्रयत्न कंप्लीट करतायत 1 रन्स. नऊ चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 9 मध्ये आता धावा बनवायच्या आहेत 18 धावा. 9 चेंडू 18 धावा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय फर्दींच्या अगदी बाजूने. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. सुरेख फटका पाहायला मिळाला आणि बॅट्समन जर पाहिला तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज शुभम. चांगला फटका दमदार फटका पाहायला मिळाला चौकारासाठी. 4 धावा. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलला जाईल. इथून जर पाहिलं तर अजूनही 14 धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 8 चेंडू 14 धावा. 8 चेंडू 14 धावा. सॉईल फटका सुरेख आहे परंतु तिथे रोखलंय. चेंडूला अडवलंय. सोपियान आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण केलं सोपियान यांनी. सातत्याने जर पाहिलं तर सोपियान आमच्या सोबत असतात जेव्हा जेव्हा तारापुरी टीमची मॅच असते तेव्हा मात्र नक्कीच एक्स्ट्रा खेळाडूमध्ये बसत असतात. परंतु आज रिव्ह्यू या ठिकाणी नक्कीच मागणी केली रिव्ह्यूची. बघूया तडंपारची मागणी केली.
इथे आपण पाहतोय बाउंड्री अडवली गेले. इथे मात्र आपण पाटील नेटवर्कचा नक्कीच अतुलचं देखील अभिनंदन करेल. खूप चांगलं पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. नितेश पाटील आणि त्यांची पूर्ण टीम आणि कॅमेरामॅन अतुल सुरेख सुरेख या ठिकाणी. आहा सुरेख फटका. इथून जर पाहिलं तर शैबाजच्या अगदी बाजूने चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार येतोय. 4च्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड वरती लागल्या जातील धावसंख्या 25 धावा. आता मात्र आपण पाहतोय 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 9. विकेटचा जर विचार केला तर तारापूर संघाच्या विकेट्स होते 4 आणि आतापर्यंत विचार केला तर उनबाट संघाचे 2 विकेट्स आहेत. म्हणजे इथून जर विकेट न गमावता 8 जरी रन्स बनवले तरी उनबाट संघ विजय होऊ शकतोय. सैफ येतोय गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 9 धावा. पण एकदा थोडस प्रेशर आहे दोन्ही टीमवर. बघूया हा सामना थोडीशी लढत रंगताना आपल्याला पाहायला मिळते. आहा सुरेख चेंडू. अप्रतिम वेगवान चेंडू. लेग कटर गोलंदाज. आता मात्र 5 चेंडू आणि 9 धावा. 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू सुरेख आहे. दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र पहा हलकीशी एज लागली चेंडूवर. बॅटची एज लागते. चेंडू स्पिन होतोय थोडासा. सिंगल रन्स मिळेल. 8 धावाची आवश्यकता आहे. आता मात्र 4 चेंडू शिल्लक असेल. इथून कुशलला आता जबाबदारी घ्यावी लागेल. बघूया 4 चेंडू 8 धावा. आहा इथे मात्र लटकले थोडेसे या चेंडूवर. चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 3 चेंडू आणि आता मात्र 7 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता. गॅप मध्ये खेळलाय. वा काय फटका आहे. सुरेख फटका पाहायला मिळाला. थोडाशे शॉर्ट ऑफ लेंथ होती. या शॉर्ट चेंडूला पिक केला आणि अगदी सुरेख फटका चौकारासाठी. आता मात्र जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. विकेटचा जर विचार केला तर 4 गडी बाद झाले होते तारापूर संघाचे आणि आतापर्यंत 2 गडी बाद झालेत उनबाट संघाचे. म्हणजे इथून जर पाहिलं तर विकेटनं गमावता 2 रन्स जरी काढतायत तरी सामना जिंकू शकतोय. इथे मात्र थोडस सामन्यामध्ये रंगत येताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धावाची आवश्यकता आहे. 2 चेंडू 3 धावा. उनबाट संघ दुसऱ्या बाजूला तारापूर संघ. हा फटका जर पाहिला तर फुलटा चेंडू आहे. इथे मात्र विकेटचा चान्स आणि काय दर्शवलंय. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूवर सुमितची कलामता या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. सॉफ्ट डिसिजन काय आहे. सॉफ्ट डिसिजन नॉट आउट आहे. सॉफ्ट डिसिजन नॉट आउट आहे. मात्र येऊया आपण थर्ड अंपायर कडे जिथे दर्शवलं जाईल.
तर या ठिकाणी अंपायर आपल्या जागेवर जाऊन नक्कीच दर्शवतायत नॉट आउट आहे. येस दिख रहा है आपला एक्स्ट्रा खेळाडू आहे. ये पाटिल नेटवर्क है तो कुछ गम नहीं है अपने पास. बहुत ही बढ़िया क्लियरिटी के साथ अच्छा कैमरा वर्क वहां पे अतुल का. आता मात्र आपण पाहिलं तर एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 धावांची आवश्यकता आहे परंतु 1 रन जरी बनवतोय तर सामना जिंकू शकतायत उनबाट संघ. बघूया तर नक्कीच सामना खूप चांगला आहे. आपण पाहतोय 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 1 धाव जरी बनवतायत तरी सामना जिंकू शकतायत. दोन्ही संघासाठी बेस्ट ऑफ लक देईन. दोन्ही संघ प्रेक्षक वर्ग तुम्हाला सामना हा आवडला असेल तर नक्कीच टाळ्या येऊ द्यायच्या आहेत या सामन्यासाठी. खूप चांगला हा मनोरंजनचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहतोय 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. बघूया इथे मात्र आपण पाहतोय जिशानकडे चेंडू होता परंतु इथे पाहिलं जाईल. नक्कीच आपण पाहतोय अगदी कुशल आपल्या टास्क मध्ये धावत होता आणि तदनंतर त्याच्या बॉडीला चेंडू नक्कीच हिट झाला. परंतु आपण पाहतोय अंपायर डिसिजन काय आहे नक्कीच कळवलं जाईल. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. ते मात्र पाहतोय अंपायर सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. बघूया आपण थर्ड अंपायर कडे जाऊया. ते मात्र आपल्याला पाहायला मिळतोय डिसिजन जो आहे तो अंपायरचा आलेला आहे. आपण पाहतोय नॉट आउटचा इशारा आलाय आणि सामना जर पाहिला तरी इथे मात्र उनबाट संघ हा सामना विजय होताना सुरेख खेळी केली. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगलं क्रिकेट दर्शवलं दोन्ही संघांनी. दोन्ही संघ जर पाहिले तर एकाच विभागातील चिंचणी विभागातील आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे 2 तारापूर विभागातील हे 2 संघ आणि या संघामधून जर पाहिलं तर उनबाट संघ विन होतोय. यानंतर लगेचच आपण उनबाट संघाला आता मात्र YBCC संघासमोर खेळताना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार या आपण अगदी तुम्हाला 2 मिनिटाची रेस्ट दिली जाईल परंतु या